आज होणार 8व्या हप्त्याचे पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 आणि आजची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडके बहीण योजनेचे आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि ज्या महिलांचं अकाउंट या 6 बँकेमध्ये आहे त्यांनाच लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे आता फक्त काहीच महिलांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. त्यासोबतच अजूनही 2 ते 3 महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्या महिलांसाठी सुद्धा एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या नवनवीन अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. लाडकी बहीण योजनेचे आज 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण महत्त्वाची बातमी ही आहे की फक्त या 12 जिल्ह्यांमध्येच आणि 6 बँकांमध्येच हे पैसे जमा होणार आहेत. तर त्या बँका कोणत्या आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्या जिल्ह्यांची आणि त्या बँकांची यादी आपल्याकडे आलेली आहे. पण त्या अगोदर लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते तुमच्या अकाउंटवर जमा झाले की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे, कारण बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांच्या अकाउंटवर 7 हप्ते जमा झालेले नाहीत आणि काही महिलांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा हे कमेंट करून सांगायचं आहे आणि कोणत्या महिन्याचे तुम्हाला हप्ता मिळालेला नाही हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजेच आपल्यालाही समजेल की कोणत्या महिलांना अजून जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत. सरकारने आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणींना 600 रुपयांची वाढ केलेली आहे. पण जर तुम्हाला 8वा हप्ता हवा असेल तर तुम्हाला काही नियम आणि अटी सरकारने ठेवलेल्या आहेत. त्या अटी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहेत आणि जर तुम्ही त्या अटी पूर्ण केल्या नाही तर तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही. तर या अटी काय आहेत हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिली अट ही आहे की तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत, म्हणजे तुम्हाला एका वेळी सरकारच्या एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता दुसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर असायला हवेत, म्हणजेच तुमचं KYC ॲक्टिव्ह असायला हवं. तरच तुम्हाला 8व्या हप्त्याचे 2100 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत, अन्यथा तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यात अगोदर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. त्याच्यानंतर सरकारने तिसरी अट अशी ठेवलेली आहे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला हवं आणि तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं, तरच तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाईल. चौथी आणि शेवटची अट अशी आहे की तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असायला हवे. जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाईल, तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आता ते 12 जिल्हे कोणते आहेत ज्यामध्ये पैसे येणार आहेत हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे चंद्रपूर, दुसरा जळगाव, गोंदिया, बीड, परभणी, सातारा, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज 2100 रुपयांचं वाटप सुरू झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहणारे असाल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे की तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत की नाही. या जिल्ह्यांसोबतच आता आपण त्या 6 बँका कोणत्या आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर पहिली बँक आहे बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक पंजाब नॅशनल बँक, त्याच्यानंतर कॅनरा बँक आणि सगळ्यात शेवटची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. जर तुमचं या 6 बँकेमध्ये खातं असेल, या 6 बँकांपैकी एका बँकमध्ये खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येणार आहेत आणि बाकीच्या बँकांमध्ये पैसे येतील पण त्यामध्ये पैसे यायला थोडासा लेट होणार आहे. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा त्यांच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.